12th मॅन स्टार कल्याण टीमचा. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिला गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतांशु पाटील सज्ज होत आहेत. पहिला चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा सुरेख प्रत्युत्तर देखील दिला गेला. चेंडू आलाय जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑन क्षेत्राबाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील लगावला. 2020 आपण जर पाहिलात 20च्या IPL मधील पहिला चेंडू खेळत असताना ईशान किशन देखील पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर आपल्या डावाला चौकारानं सुरुवात केली होती. तशी सुरुवात फलंदाज ऋतांशु पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. ऋतांशु पाटील हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार लगावताना पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, परंतु गोलंदाजानं चांगला चेंडू रिलीज देखील केला. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला या चेंडूवरती पाहायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एका पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू मेडन पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू आणखीन एक गॅप शोधली गेली. फलंदाज ऋतांशुच्या बॅट मधून आलाय चौकार. आठ धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा ऋतांशु पाटील आता मात्र सुरेख सुरुवात करून देतोय आपल्या टीम साठी. पॉवर प्ले 1चं हे षटक गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले म्हटल्यानंतर हितांशु पाटील आपल्याला पाहायला मिळेल सज्ज होत आहेत. यावेळेस आणखीन एक कडक स्ट्रोक आलाय. फलंदाज ऋतांशु पाटील इज ऑन फायर नाऊ चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 या अंकाचा विचार जर केलात युवराज सिंग यांचा जर्सी नंबर देखील 12 राहिला. 12 डिसेंबरला त्यांचा जन्म देखील झाला. त्यानंतर 12 चेंडूंमध्ये त्यांनी तब्बल 50 धावा देखील केल्या होत्या आणि 2012 मध्येच त्यांना प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती यांच्या माध्यमातून सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून संबोधित देखील करण्यात आला होता. यावेळेचा चेंडू आणखीन एक मोठा फटका लगावला जाणार का, परंतु या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. फलंदाज होतोय झेलबाद. भाविक हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. ऋतांशु बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 साठी या ठिकाणी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी आशुतोष जाताना पाहायला मिळेल. खांबालपाडा टीमचा हा खेळाडू चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना कित्येक स्पर्धांमध्ये याला देखील पाहिलंय आणि प्रेक्षकांची मन देखील आपल्या फलंदाजीनं या फलंदाजाने देखील जिंकलेत. अनेक स्पर्धा त्यानं देखील गाजवल्या. तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेचा चेंडू अगदी चेंडू जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनच्या पायाला चेंडू लागल्यानंतर चेंडूना आपण जर पाहिलात दिशा मात्र बदलली गेली होती. चेंडूवरती आली 1 धाव आणि या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. एका षटकाचा खेळ संपला. 5 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलेत तर ऋतांशु पाटील वैयक्तिक 12 धावांचा योगदान देताना आपल्याला पाहायला देखील मिळाला. त्यानंतर शेवटचा चेंडू फेस करत असताना फलंदाज भाविकनं एक सिंगल देखील घेतली आणि स्ट्राईक देखील आपल्याकडे ठेवली आणि 13 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. दुसरे षटक प्रगतीपथावरती फेकलं जाईल. पॉवर प्ले 2चे षटक. 3 सीमारेषे लगत सीमा रक्षक तुम्हाला पाहायला देखील मिळतील.
आपण जर पाहिलात तर 3 सीमारक्षक, तुम्ही जर पाहिलात तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक. आणि या लॉंग ऑफ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल योगेश गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. भाविक पहिला चेंडू योगेशचा फेस करतील. पॉवर प्ले 2 प्रगतीपथावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. यावेळेस चांगला चेंडू फेकला गेला. यॉर्कर लाईन चेंडू गोलंदाज योगेशच्या माध्यमातून फेकला देखील गेला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. 5 षटकांचा हा सामना असेल. पूर्वार्ध आपण पाहताय. या वेळेचा चेंडू सुरेख फटका देखील आलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांक्षेने चेंडूपर्यंत पोहोचले देखील, चेंडूला कव्हर देखील केला. संघासाठी धावताना क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आली एक धाव. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14. या धावसंख्येवरती 1 षटक 2 चेंडूचा खेळ देखील संपलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलात तर मिड ऑफ मध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू देखील गेला होता. डाईव्ह केली होती चेंडूवरती. झेप घेण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं केला होता, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला आणि या चेंडूवरती आली एक धाव. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15. या धावसंख्येवरती या वेळेचा चेंडू लोवर फुल टच लाईन पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज भाविकचा संपतोय या ठिकाणी खेळ. दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. फलंदाज भाविक. आता मात्र 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज जाताना पाहायला मिळतील. विकास. आता मात्र आपण जर पाहिलात या क्रीडांगणाच्या सभोवताली तुम्हाला अनेक इमारती देखील पाहायला मिळत आहेत. विकासाची गंगा देखील या कल्याण शहरामध्ये वाहताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी विकास हा फलंदाज आता आपल्या खेळपट्टीवर आपल्या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल. विकासला आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर त्याच्या नावाला साजेल असं खेळ करणं खूप गरजेचं असेल. ती फलंदाजी केली जाणार का क्रीडांगणावरती पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चप्पल निघले. त्यांच्या हातामध्ये सरळ झेल गेलाय. फलंदाज आणखीन एक होतोय बाद. आपण जर पाहिलात आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपण देखील पाहू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले देखील दाखवला जातोय. गोलंदाज चेंडू रिलीज करत असताना राऊंड विकेटने आले होते. त्यानंतर चेंडू त्यांनी रिलीज केला आणि फलंदाजांना दिशा देण्याचं कार्य करत असताना एक क्षेत्ररक्षक मात्र निवडला आणि साधा सोपा झेल देताना पाहायला मिळाले. आता मात्र फलंदाज नौका येताना पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचा गोरख घेसर टीमचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. हॅट्रिक वरती असेल गोलंदाज योगेश. या स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम करणार का गोलंदाज पाहूया पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू त्यांच्यापासून दूर राहिला. चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 17 धावा धावफलकावरती 17. या अंकाचा तुम्ही जर विचार केलात AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी नंबर देखील 17 राहिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दिवसीय सामन्यांमध्ये 31 चेंडूंमध्ये 100 धावा लगावण्याचा सर्वात जलद शतक लगावण्याचा विक्रम देखील AB डिव्हिलियर्स यांच्याच नावावरती राहिलाय. 40 मिनिटांमध्ये त्यांनी देखील ते शतक लगावलं होतं आणि मिस्टर 360 डिग्री म्हणून त्यांना संबोधलं देखील जातं. तोच 17 अंक तुम्हाला धावफलकावरती लागताना पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात ऋतांशूनं करून दिली होती ती सुरुवात मात्र कुठेतरी मी तर म्हणेन आखण्यात अपयश आलं.
फलंदाजी करणाऱ्या या सोहम 11 दातिवली टीमला आणि त्याच्याच मुले कुठेतरी काय आपण जर विचार केलात तर 8.50च्या सरासरीनं धावगती तुम्हाला धावताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती 2 षटक. आता मात्र नवीन गोलंदाज अमोल असेल, प्रतिबंध नसेल या षटकामध्ये. यावेळेस अमोलचा चेंडू जसा आला तसा त्याला समोरच्या दिशेने पाठवला. लॉंग अपच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. अमोल याच्या बॅटमधून तुम्ही जर पाहिलात तर पहिला चेंडू फेस करत असताना षटकारांना खातं देखील खोललं. खंबालपाडा टीम आपण जर पाहिला तर त्या गावचा हा सुपुत्र नेतृत्व करत असताना चांगली फलंदाजीला सुरुवात केली त्यांनी तर मित्र म्हणेन. यावेळेचा चेंडू बॅटची कट देखील घेतली आहे. चेंडू थर्डमॅन रिझर्व मध्ये जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 या धावसंख्येवरती. 2 षटक 2 चेंडूचा खेळ देखील संपलाय. 27 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. या फलंदाजाच्या बॅटमधून तुम्ही जर पाहिला तर 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठून काढल्या. पहिला चेंडू त्याने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये षटकार दाखवला. त्यानंतर थर्डमॅन रिझर्व मध्ये तुम्हाला चौकार देखील पाहायला मिळाला त्याच्याच बॅटमधून. यावेळेस पंचांकडे लावले अपील देखील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. गोलंदाज अमोलनं चोख प्रत्युत्तर दिलं. आपण जर पाहिलात तर टिट फॉर टॅट जशाच तसं चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी ठरला गोलंदाज अमोल. 2 मोठे फटके लगावले असले तरी देखील माझ्यामध्ये फलंदाजाला बाद करण्याची क्षमता आहे आणि तोच चेंडू त्यानं रिलीज देखील केला आणि फलंदाज तुम्हाला बाद होताना या चेंडूवरती पाहायला मिळाला. आता मात्र नवीन फलंदाज असेल मयूर हा फलंदाज असेल. मोठी देसाई टीमचा हा खेळाडू मयूर आता मात्र या व्यावसायिक दर्जाच्या सामन्यामध्ये सोहम 11 दातिवली टीमचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिला तर अमोल बाद झाल्यानंतर तो फलंदाजी करण्यासाठी आलाय. गोलंदाज यावेळेचा चेंडू केवळ चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. चेंडूवरती सहज सोपरीतीने मित्र म्हणेन 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. गोलंदाज अमोल तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू फेकत असताना मागणी गोलंदाजी झाली. त्यानंतरचे 2 चेंडू फेकत असताना चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन. कमबॅक करणारी गोलंदाजी काय असते ते दाखवले गोलंदाज अमोलनं. यावेळेस यष्टी वाकवली जाते. फलंदाज होतोय बाद. पाच चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 29 वरती पाहायला मिळते. आणि गोलंदाज अमोलला आपण जर विश्लेषण पाहिलं तर अमोलचं त्याला शेवटचे 3 चेंडू फेकत असताना 2 फलंदाज बाद केलेत केवळ 2 धावा खर्च करत. आता मात्र नवीन फलंदाज येताना पाहायला मिळेल. शुभम हा फलंदाज असेल. वडवली बी टीमचा हा बॅट्समन आपण जर पाहिलात तुम्हाला या व्यावसायिक दर्जाच्या सामन्यामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. छोटा खेळाडू तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. अगदी कमी वयामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूंना व्यावसायिक संघांमध्ये स्थान देखील मिळवलंय आणि त्याचा प्रत्युत्तर देखील त्याला द्यावं लागेल या क्रीडांगणावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. या चेंडूवरती आपण जर पाहिलात तर अनेक घटना तुम्हाला पाहायला देखील मिळाल्या. चेंडू गोलंदाजानं शॉर्ट ऑफ लेनचा फेकला देखील होता.
त्यानंतर फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू देखील तुम्ही पाहिलात. अमोल गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले, त्यांच्याकडून फेक देखील झाली, परंतु ती फेक तुम्हाला चुकीची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर बॅकअप देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंत तुम्हाला 2 धावा कंप्लीट क्रीडांगणावरती पाहायला मिळाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक आपण नाही, संघासाठी आपण जर पाहिलात तर 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी माफी देखील असावी. आपण जर विचार केलात तर गोलंदाज योगेश येताना पाहायला मिळतील. ज्या गोलंदाजानं दुसरं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज येतोय. यावेळेस यष्ट्या वाकवल्यात, फलंदाज होतोय बाद. आपण जर पाहिलात बॅटची कट घेऊन चेंडू यष्ट्यांवरती आदळताना पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. या सामन्याचे पंच जर तुम्ही पाहिलात तर सचिन कडू असतील आणि त्यानंतर गणेशजी असतील, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुरेख पंचगिरी या स्पर्धेसाठी डोल्यात तेल घालून पंचगिरी देखील केली जाते. नवीन बॅट्समन तुम्हाला क्रीडांगणावरती येताना पाहायला मिळेल. ऋतिक हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. खिडकाली गावचा हा खेळाडू आज भालच्या या क्रीडांगणावरती खेळ करण्यासाठी देखील आलाय. या षटकातील पहिला चेंडू फेकत असताना योगेशनं चांगला चेंडू फेकला, चेंडूमध्ये गती ठेवली आणि कुठेतरी मित्र म्हणेन फलंदाजाच्या बॅटला चेंडू ब्रश झाल्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन आदळला देखील आणि फलंदाज तुम्हाला मागच्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाला. तर फलंदाज 2 अपकमिंग रायझिंग स्टार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऋतिक आणि शुभम ऑन स्ट्राईक असेल. ऋतिक पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू लॉंग ऑन मध्ये चेंडू केलून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडू सहज सोप्या रीतीने त्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला. चेंडूवरती आली 1 धाव आणि आयकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. शुभम ऑन स्ट्राईक असतील. राऊंड विकेटनं गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज योगेश यांची. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षकाचं कौतुक देखील करूया, कारण त्यानं देखील चेंडू अडवला गेला. जर का त्याच्या हातामध्ये झेल पडला असता तर कदाचित फलंदाज बाद देखील होताना पाहायला मिळाला असता, परंतु त्यांच्या आवाक्यामध्ये चेंडू आला नाही आणि तुम्हाला या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला देखील मिळाली. राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक काय असतं, वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी काय असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच गोलंदाजी करणारा गोलंदाज योगेश याची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कधी गतीदायक चेंडू फेकले जात आहेत, कधी कमी गतीदायक चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, यावेळेस गुडगा टेक और तमाशा देख, चेंडू आलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवरती. आता मात्र सूरगाव असताना पाहायला मिळतोय. चेंडूपल्लीवरती चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. या रायझिंग स्टारच्या आपण जर पाहिलात शुभम या फलंदाजाच्या चेंडूपल्लीवरती 36 धावा दाबलकावरती या षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज योगेश शेवटच्या चेंडूची फेक करतील. 5 सीमारक्षक तुम्हाला सीमारेषेलगत पाहायला मिळत आहेत. या वेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, इट्स अ क्लिअर मॅट हिट, षटकार. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती लागताना देखील पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आपण जर पाहिलात तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून याच शुभमचा झेल देखील सोडला गेला होता. आणि क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा
एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळाला तेव्हा तेव्हा विक्रम होताना पाहायला मिळाले. असे कित्येक विक्रम आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेत. आणि फलंदाज शुभमचा झेल सोडल्यानंतर त्यानं 2 लगातार मोठे फटके देखील या मॅच मध्ये दाखवलेत. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल सोमनाथ, गोलंदाज असतील स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतिक. अगदी कमी पावलांचा रन तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन देखील झाला नाही. यष्टिरक्षक चूक करत नाहीत, फलंदाज होतोय झेलबाद. पाचवे षटक प्रगतीपथावरती असताना पहिला फलंदाज आपण जर पाहिलात चेंडू फेकत असताना बाद केला. फलंदाजी करणाऱ्या या टीमचा नवीन फलंदाज जाताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला तो फलंदाज असेल. यावेळेस चेंडू मध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी उचली पाहायला मिळाली. फलंदाजाला जितके उचली पाहिजे होती तितकीशी उचली देखील मिळाली नाही. चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू हवेत आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतच राहिलेत. चेंडू आलाय, मोठा षटकार. चांगली फलंदाजी केली जाते. फलंदाज शुभम याच्या बॅटमधून सोहम 11 दातिवली टीमच्या या खेळाडूंमध्ये माझी वर्णे का लागले. मी ग्रामीण टेनिस मध्ये चांगला खेळ केल्यानंतर मला व्यावसायिक दर्जाचा सामना खेळण्यासाठी का निवडलंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे फलंदाज शुभम याची बॅटिंग तुम्हाला क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आता मात्र चूक झाली, चुकीला माफी नाहीये. चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राबाहेर. आणखीन एक सुंदर षटकार. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या धावसंख्येवरती. आता मात्र वैयक्तिक हॅट्रिक वरती असेल फलंदाज शुभम. प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण आलाय की फलंदाज षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का आणि या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम करणार का. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला गेला. बॅटची कड देखील घेतली आणि फलंदाज झेलबाद. नवीन बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. डायमंड तुम्हाला क्रीडांगणावरती खेळ करताना पाहायला देखील मिळतील. आपण जर विचार केला तर डायमंड या शब्दाचा अर्थ हिरा देखील होतो आणि हिऱ्यासारखी चमकदार कामगिरी या फलंदाजाला या क्रीडांगणावरती करावी लागेल. एखादा मोठा षटकार आपल्या टीमसाठी खेळून काढावा लागेल, परंतु त्या षटकारापासून वंचित ठेवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या गोलंदाजांना. कारण संघ मात्र धावांचा डोंगर उभा करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील झाला. या चेंडूवरती 2 धावा देखील आल्या. तिसरीचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु 2 धावेनं समाधान देखील मानलं आणि या दुहेरीच्या मदतीनं पहिला पूर्वार्ध देखील संपला. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या धावसंख्येवरती. 57 धावांचा टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या स्टार कल्याण टीमला. आणि त्या रोख लावण्याचं कार्य करणार का सोहम 11 दातिवली टीमचे हे गोलंदाज, ते देखील आपण पाहूच. काही क्षणांमध्ये सामन्याचा उत्तरार्ध देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 5 षटक आपण जर विश्लेषण पाहिलं त्या 5 षटकांचं, तर पहिलं षटक हाताळलं गोलंदाज पहिल्या षटक हाताळणाऱ्या गोलंदाजानं 13 धावा खर्च केल्या, 1 सफलता मिळवली. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज योगेशनं, त्यानं धावा खर्च केल्या केवळ 4 आणि त्यानंतर 2 सफलता देखील मिळवण्यात यशस्वी झाला.
तिसरं षटक हातलं गोलंदाज अमोलनं, त्यानं धावा खर्च केल्या 14, 2 सफलता देखील मिळवल्या. चौथं षटक सांघिक आणि वैयक्तिक दुसरं षटक हातळण्यासाठी आले गोलंदाज योगेश, त्यांनी धावा खर्च केल्या 11, एक सफलता देखील मिळाली. आणि त्यानंतर शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले सोमनाथ, ज्यांनी धावा खर्च केल्या 14 आणि 2 सफलता मात्र मिळवल्यात. आता मात्र 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 57 धाव्याचे टार्गेट देखील असेल. सोहम 11 दातिवली टीम तुम्हाला एका जर्सीमध्ये क्रीडांगणावरती खेळ करताना पाहायला मिळते. ऋतांशू पाटील अँड कंपनी तुम्हाला खेळ करताना पाहायला मिळते. कित्येक टेनिस बॉल असेल, त्यानंतर रेनी सीझनच्या स्पर्धेमध्ये ऋतांशू पाटीलला जोगाव संघाचं असेल आयकॉनच्या भूमिकेमध्ये आम्ही देखील पाहिलंय. परंतु या क्रीडांगणावरती काय करणार त्याचा संघ ते देखील आपण पाहूच. या स्पर्धेचा विचार जर केलात तर श्री मलंगड चषक भार द्वारली आयोजित 2020-2021 हे टेनिस बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय देखील आणि एक सुसज्ज आयोजन देखील आमच्या अजिंक्यतेच्या माध्यमातून आलंय. क्रीडांगणाचा विचार जर केलात तर चौफेर तुम्हाला क्रीडांगणाच्या बाहेर कापड देखील लावण्यात आलंय. सीमारेषेच्या बाहेर साईड स्क्रीन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ही स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील केली जाते. GTC लाईव्ह म्हटल्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राफ देखील जे खेळाडू क्रीडांगणावरती खेळ करतायत त्यांची नावं देखील तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय. या स्पर्धेचं गुणलेखन आपण जर पाहिलं तर आमच्या समवेत करणजी मडवे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत करतो. तर समालोचकाचा पाठीचा कणा कोण असेल तर गुणलेखक आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं गुणलेखन देखील केलं जातंय. तर सलामीवीर पाठवायचे स्टार कल्याण टीमनं. तर सलामीवीर जाताना पाहायला मिळतील. मानसिंग हा फलंदाज तुम्हाला क्रीडांगणावरती जाताना पाहायला मिळेल आणि त्याचा साथीदार तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण जर पाहिलात तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला सामना खेळवला गेला होता. विराट 11 भाल विपक्ष मिहिर 11 वासार टीम. त्या सामन्यामध्ये आपण जर पाहिला तर विराट 11 भाल टीमनं तो सामना देखील जिंकला. उरण पनवेल मधील सितारे असतील, त्यानंतर रायगड आणि ठाण्यामधील देखील खेळाडू तुम्हाला त्या टीम मध्ये पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण जर पाहिलात विवेक शेलार देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक भन्नाट वेगाचा गोलंदाज म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे पाहिलं देखील जातं त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करतो. त्यांचा खेळ देखील आज लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर गोलंदाजी करण्यासाठी दातिवली टीमचा गोलंदाज असेल ऋतिक असेल आणि फलंदाजी करण्यासाठी फलंदाज इनफिल्डच्या वरून 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्याचा फायदा उचलत असताना आपल्या फेवरेट झोन मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि सोमनाथ राणेच्या बॅट मधनं येतो या मॅच मधला हा पहिला षटकार. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे, जिथे 57 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने नक्की सोमनाथ राणे आणि मानसिंग ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, जे 38 सर्कलच्या रेस्ट्रिक्शन मध्ये होते. जेव्हा फिल्डिंग डिपार्टमेंट होतं तेव्हा नॉन स्ट्रायकिंग वरती ते बॅट्समन पाहायला मिळतात. 2 बॉल इथनं फेकत असताना ऋतिक 2 चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळाले, एक डिफेन्सिव्ह पद्धतीने, त्याच्यानंतर एक षटकाराच्या दिशेने. धावसंख्या 8 या आकड्यावरती ऋतिक यावेळेला लवकर फुलटॉस अगदी केला होता. शॉर्ट थर्डमॅन बीट झाल्यानंतर खूपच वेगाने बॉल पाहता डीप मध्ये थर्डमॅन दिशेने षटकाराच्या नंतरचा सोमनाथ राणेच्या बॅटमधनं येतो हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 12 आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाहायला गेलं तर ऋतिकचा समाचार घेत असताना
इथनं सोमनाथ राणे एक टेक्निकल प्लेयर नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये धारदारपणा, त्याच्यामध्ये यष्टीरक्षकामध्ये चपलाईपणा आणि फलंदाजीमध्ये आक्रमकता, या 3 गोष्टी नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. जो भाल गावातून नक्कीच बिलॉंग करतोय, भालगावचं प्रतिनिधित्व बऱ्याच वर्ष त्याने सांभाळलं गेलंय. अजून एक चांगला बॉल ऑन साइडला खेचून काढलाय गोरख मागरूळकर चेंडू खाली, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल सोमनाथ राणेच्या बॅट मधनं येतो हा दुसरा षटकार. कोणत्या प्रकारचं दडपण न हाताळत असताना, न मनोमनी घेत असताना 2 चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळाले. 2 मोठे फटके षटकार, त्याच्यानंतर एक चौकार सुद्धा आला. इंडिव्हिज्युअल जर धावसंख्येचा विचार केला गेला तर 18 धावसंख्या या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्या बॅटमधनं पेश करत असताना विचार केला गेला तर नक्कीच ऋतिकचा 4 बॉल फेकून झाल्यात, 18 धावा त्याने खर्च केल्यात. प्रथम मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक हाताळत असताना अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या टो वरती हा चेंडू खालच्या भागावरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक लगेच चेंडू खाली वळत असताना एकही धाव नसेल. कमबॅक केलं गेलंय 5व्या बॉलवरती, जिथे होते ऋतिक पाटील, मॅम्बम खिडकाली. 18 धावा झाल्यात खर्च या ओव्हरमध्ये. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्येला जर रोखायचे असेल ना तर ऋतिक पाटीलला हाही बॉल फेकावा लागेल डॉट, कारण 18 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला गेले तर थोडेसे जास्त धावा इथनं खर्च होत असताना एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारला होता. 57 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने 18 धावसंख्या स्कोरबोर्डवरती. यावेळेला अगदी लांबून खेळण्याचा प्रयत्न, अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पण ऑप्स्टिकवरती हा बॉल होता. मी मगाशीच म्हटलं शेवटचे 2 बॉल जर डॉट आले तर कदाचित या ओव्हरमध्ये कमबॅक होऊ शकतो. ऋतिक पाटील यांचा मनावरती दडपण होतं, पण त्या दडपणाला नक्कीच झुगारून गोलंदाजी दुसऱ्या 2 बॉल नक्कीच चांगल्या प्रकारचे हाताळले गेले आणि 18 धावसंख्येवरती पहिलं षटक इथनं झाले संपन्न. एकही गडी गमावला गेला नाही, तो म्हणजे चेस करत असताना स्टार कल्याण टीमनं. पनवेल रायगड, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीचे आणि खेळाडू एक शहापूर नगरीतला सुद्धा खेळाडू सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आज भिवंडी विभागातला नक्कीच एक स्टार तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. सातत्याने अनेक वर्ष ज्याने जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व केले, विवेक शेलार या मैदानावरती नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्यांची शृंखलेद्वारे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पवन केने सुद्धा पाहायला मिळतील. हे खेळपट्टीचा आनंद इथनं घेत असताना धावसंख्या 18, पहिले षटक हाताळलं गेलं ऋतिक पाटीलनं. धावसंख्या खर्च गेल्या 18. सोमनाथ राणेच्या बॅटमध्ये त्या 18 धावसंख्या पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज मैदानामध्ये झाला ट्रॅव्हर ऋतांशू. मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरं षटक असेल. एक्स्ट्रा कव्हरला अगदी गोरख मांगरुळकर तुम्ही पाहताय. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटवरती हा बॉल नव्हता, खूपच वेगाने एक धाव झाली कंप्लीट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक होता डायरेक्ट हिट इथनं झाला आणि सोमनाथ राणेला इथनं परतावा लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ही चपलाई होती, ज्या अनुषंगाने थोडीशी लांब होते, तिथे शुभम होते फिल्डर. चांगल्या प्रकारचं इथनं डायरेक्ट फेकी इथनं करत असताना यष्टी इथनं उद्ध्वस्त केली गेली आणि परतवलं जाते सोमनाथ राणेला आता मैदानाच्या बाहेर. अठरा या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती ते खेळत होते. एक यश प्राप्त केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती सोमनाथ राणेसारखा घातक फलंदाज मैदानाच्या बाहेर आता पाहायला मिळेल. संकटात इथनं सावरावं लागेल, कारण या दोन्ही नक्कीच खेळाडूंनी बाल टीमचं प्रतिनिधित्व नक्कीच सातत्याने मैदानामध्ये राखायचं काम केलं. इथनं खुल्या गटातून खेळताना इथनं परिचय द्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. भालगावाचा विराट कोहली सुद्धा संबोधलं जातं. टीमचा कॅप्टन सुद्धा राहिलाय निहाल म्हात्रे. तो आता बॅटिंग लेंथवरती असेल, जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नक्की सोमनाथ राणे बाद झाले. त्याच्यानंतर आता जिम्मेदारी स्वीकारावी लागेल सिंग आणि निहाल म्हात्रेला. ऋतांशू पाहायला गेलं तर मानसिंग आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. हे गडी बाद झालात. 18 धावसंख्या, 7 बॉल फेकून झाल्यात, 19 धाबा, माफ करा. ओव्हर द विकेटने लेट कटचा हा फटका थांबून अगदी लेट कटचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. टिपिश कव्हर पॉइंटच्या बाहेर येतो हा चौकार. मानसिंग तिथे होते, अगदी जागेवरून खेळले गेले. पॉइंटच्या वरनं डिपिश कव्हर पॉइंटला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी स्वीपर कव्हरच्या जवळून हा बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला. या बॉलवरती 4 धावा तुम्ही पाहताय. धावसंख्या पाहायला गेलं तर विचार केला गेला तर 23 ऑन द बोर्ड, 1 विकेट ऑफ लॉस.
टीम स्टार कल्याणची सिच्युएशन मैदानाच्या आत इथनं क्रिएट होत असताना इथनं स्कोर कार्ड वाढवायचं काम केला, ज्या अनुषंगाने सोमनाथ राणे बाद झाले. त्याच्यानंतर मानसिंगवरती जिम्मेदारी आली आणि ती जिम्मेदारी मानसिंग पूर्णपणे स्वीकारत असताना यावेळेला अजून एक चांगला फटका, बॅटची लिजिंग जेलची संधी इथनं होती, संधी मिस केली गेली, जे पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. अगदी पाहायला गेलं तर मोतीरामजी दळवी होते त्या ठिकाणी. अगदी सोपा झेल कॅच हातामधनं निष्ठत असताना जे मानसिंग होते फलंदाज, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार सुद्धा पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने वाढत असताना धावसंख्या 24 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरची स्ट्राईक झाली रोटेट. नियाल मात्रे कार्बन कॉपी नक्कीच त्याला विराट कोहलीची उपमा दिली जाते. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील इथनं केली गेली. फुटवर्कचा वापर खूप सुरेखरित्या पाहायला मिळाला, पण थोडासा वेग या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला आणि नियाल म्हात्रे याला इथनं केलं जाते बीट. नियाल म्हात्रे झालं बीट. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 24 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते दुसरे षटक मार्गस्थ. यावेळेला उचलायचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने, हा फटका फक्त दिशा दिली गेली या फटक्याला आणि या फटक्यामध्ये एलिव्हेशन सुद्धा खूप सुरेखरित्या पाहायला मिळालं. दिशेहीन हा फटका पाहायला गेला तर मिळतील या बॉलवरती धाबा 4. येतो हा चौकार. शेवटचा बॉल इथं असेल शिल्लक. या ओव्हरमध्ये तुम्ही 2 चौकार सुद्धा पाहायला गेले, 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाला, जो सोमनाथ राणे याचा पहिलाच विकेट रनआउटच्या स्वरूपात नक्कीच प्राप्त केला गेला. सांघिक यश मिळालं होतं रितांशूला. त्याच्यानंतर 2 चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा जर विचार केला गेला 28 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली, जिथे षटक क्रमांक चालू आहे. दुसरं शेवटचा बॉल इथं असेल शिल्लक, जिथे बॉलर असतील ऋतांशू. यावेळेला हाही फटका चांगला आहे, लेग ग्लान्सचा हा फटका, खूप सुरेख फटका सजवला गेला. दुर्मिळ फटक्याचे नक्कीच सिलेक्शन इथनं नियाल मात्रेच्या बॅट मधनं हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. असे फटके खूप दुर्मिळ पाहायला मिळतात, ज्यावेळेला नक्कीच खोलवर टप्प्याचे फटके असतात. तुम्हाला फ्लिक लेगलांस हे फटके सातत्याने पाहायला मिळतात आणि अनुभवाने नक्कीच भरलेला खेळाडू आज अपडेटरच्या भूमिकेमध्ये तेजस भोईर आपल्याला पाहायला मिळतात. खूप वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव. नक्कीच एखादा फटका नक्कीच वेगळ्या दिशेने जात असला तरी नक्कीच ते आम्हाला नेहमी सांगत असतात की करेक्ट दिशा काय असते ते नक्की दर्शवत असतात. धावसंख्या पाहायला गेले तर आता 32 या आकड्यावरती, जिथे समीकरण होतं 57 धावसंख्येचं. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मॅचमध्ये इंटर करत असताना स्टार कल्याण ही टीम, अरविंद भाई नक्कीच यांच्या सोय विद्यमानातली ही टीम तुम्ही पाहता. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टीम, त्यांनीच पॅक केलेली ही टीम तुम्हाला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळते. 2 षटकांचा झालाय खात्मा. धावसंख्या 32 या आकड्यावरती. 16.50 आस्किंग रन रेट इथनं प्रति षटका मागे जोडत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम कल्याण स्टार. धावसंख्या 32. तिसऱ्या षटकासाठी नक्कीच प्राचारण आपल्याला पाहायला मिळतोय. आशुतोष, नक्कीच काल जितू शेलार पाहायला मिळाले, साई शेलार पाहायला मिळाले, आता आशुतोष तुम्हाला पाहायला मिळेल, जो खांबाला पाड्याचा खेळाडू आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल्स बॅक टू ड्राईव्ह हा फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच अडवायचा प्रयत्न होता आशुतोषचा. त्याच्यात दूरवरती हा बॉल होता. लगेच लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते चेंडू खाली वळत असताना एक धाव इथनं झाले कंप्लीट. धावसंख्या 1 ने वाढत असताना धावसंख्या 33 या आकड्यावरती, जिथे गडी गमावला 1. बॅटिंग करणारी स्टार कल्याण या टीम समोर आव्हान होतं 57 धावसंख्येचं आणि जोड्या थोडासा रिदम मध्ये अडचला. नक्कीच फिल्डर व्यवस्थितरित्या सज्ज नव्हते बाउंड्री लाईन वरती, त्यामुळे थोडंसं थांबवलं गेलं आशुतोषला. ओव्हर द विकेट आशुतोष. नियालसाठी हा बॉल डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस इथनं ओपन केला होता नियाल मात्री यांनी. रचनात्मक फटका नक्की ऑन साईडला खेळायचा होता, पण बॅटच्या वरच्या कडेला लागून हा ऑफ साईडला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकआउट पॉइंटला चेंडूची अडवणूक इथनं होत असताना धावसंख्यातून 2 ने इथनं वाढत असताना धावसंख्या 35 या आकड्यावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ तुम्हाला पाहायला मिळते, जिथे गोलंदाज आशुतोष 4 बॉल अजून शिल्लक. या वेळेला फटका तर चांगला आहे, सन्मान देत असताना खूप काल हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. जेलची संधी होती आणि नियाल म्हात्रेचा इथनं पारीचा होईल अंत. ज्या नियाल म्हात्रेला खेळपट्टीवर ती थांबणं गरजेचं होतं, ती इथनं चुकी इथनं होत असताना स्वतःवरती नाराज होत असताना नियाल परततात आता मैदानाच्या बाहेर.
धावसंख्या 35 या आकड्यावरती, जिथं 57 धावसंख्येचं नक्कीच लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही 22 धावसंख्येची इथं असेल गरज. चेंडू 15 शिल्लक असतील, 22 धावसंख्येची इथं असेल गरज. 22 रन. रन 15 डिलिव्हरीज, 22 धावसंख्येची इथनं गरज असेल. 15 बॉल तुम्हाला फेकावे लागतील. विकेटचा नक्कीच विचार केला गेला तर प्रथम बॅटिंग करत असताना 8 गडी गमावले गेले होते बॅटिंग करणारी टीम. 22 इथनं असेल गरज. आशुतोष यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट झाले होते. पडल्यानंतर काहीसा अपशिक वर्ण हा चेंडू झाला ट्रॅव्हल. लगेच पंचांना आम्हाला दर्शवत असताना की इट्स डॉट बॉल. समीकरण मात्र पूर्णपणे बदलत असताना एक बॉल नक्कीच आता डॉट आला तर कदाचित समीकरण तुम्हाला 2 ओव्हरमध्ये 22 पाहायला मिळेल. यावेळेला अक्रॉस द लाईनने ज्या प्रकारे तलवार फिरते तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात होते. लगेच बॉल खाली जात असताना अगदी 6व्या अटेम्प्टमध्ये चेंडूला गॅदर करत असताना थ्रो फेकी इथनं करत असताना धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पाहायला गेलं तर 36-36 या आकड्यावरती अजूनही गरज असेल 21ची. 13 बॉल 21 समीकरण इथनं आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आशुतोष यावेळेला उचलला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतील का 30 सर्कलच्या बाहेर जे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांनी स्वीकारला गेल, कॉल दिला गेला. आणि पाहिलं गेलं तर क्रिकेट मधला कॅपिटल सी इथनं पणाला लावत असताना कन्व्हर्शन झालं दोघांच्या मध्ये आणि इथनं फलंदाज होईल बाद. समीकरण आता पाहिलं गेलं तर नक्कीच बदलत असताना पाण्याची मागणी केली आहे. अरविंद भाई जायचंय पाणी घेऊन. तर विराट 11 भाल टीमचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी, कारण या मॅच मधनं जो विन होईल तो लगेच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच लगेचच खेळवली जाईल. त्याच्यामुळे विनंती असेल विराट 11 भाल टीमचे कॅप्टन यायचा टॉस करण्यासाठी. बारा चेंडू आणि 21 येत नसेल समीकरण. 12 बॉल 21 धावसंख्येची गरज असताना निर्णायक क्षणाला विकेट मात्र नक्कीच योगेश पाहायला मिळाला. आता विपिन आणि मानसिंग ही जोडी मैदानाच्या आत. मानसिंगचा विचार केला गेला तर सलामीला गेले होते. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल 8 या धावसंख्येवरती आतला टीमचा इथनं डावपेच साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10.50 इथनं आस्किंग रन रेट प्रति षटका मागे इथनं जोडावं लागेल जर संघाला नक्कीच विन करायचं असेल तर स्टार 11 कल्याणला. तिसरं षटक नक्कीच हातामध्ये स्वीकारलं गेलंय 4थ्या षटकासाठी. डायमंड याच्याकडे कालच्या दिवसामध्ये पण नक्की पाहायला गेलं तर किडनी नाव पाहिलं गेलं. त्याच्यानंतर सेक्सी सुद्धा नाव पाहिलं गेलं. ज्याच्या टी शर्टवर जर्सीवरती नक्कीच ते स्वतःला त्या नावाने संबोधतात. आज डायमंड तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या हिऱ्याची पारख जर इथनं द्यायची असेल तर डायमंड म्हणजे हिरा, आणि हिऱ्याची जर पारख द्यायची असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला जीव इथनं ओतावा लागेल. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने वाट बॉलिंग. ओव्हर स्टेपिंगचा नक्कीच इशारा. बिपिन होते तिथे बॅट्समन. पाहायला गेलं तरी ऍक्शन तुम्ही पाहू शकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच खेळत असताना अशा कमी नक्कीच तुम्हाला ऍक्शन पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू तुम्हाला फ्री हिट असेल नोचा. ओव्हर स्टेपिंगचा पंचांचा आमच्याकडे इशारा पोहोचत असताना एक आगली वेगळी तुम्ही शैली पाहू शकता. फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल इथनं फायदा उचलेल का जिथे बॅटिंग करतात बिपिन. गोलंदाजीसाठी डायमंड तयार झाले. पहिलाच बॉल इथनं नो फेकत असताना फ्री हिटचा बॉल असेल. यावेळेला पाहिलं गेलं तर ऑन साइडला फक्त ड्राईव्ह करत असताना लॉंगरला क्षेत्ररक्षक खूपच वेगाने तटीय सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंगरला पाहायला मिळाले.
एक धाव होईल इथनं कंप्लीट. मानसिंग असेल स्टॅकिंग इन वरती. पहिला बॉल तुम्हाला पाहायला गेला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या प्राप्त झाली. धावसंख्या 37 या आकड्यावरती, जिथे लक्ष होतं 57 धावसंख्येचं. खूप चांगल्या प्रकारची इथनं बॉलिंग. 38 धावसंख्या, माफ करा, एक धाव एक्स्ट्रा आली. धावसंख्या 19 इथनं असेल गरज. बॅटिंग करणारी टीम स्टार कल्याणला. यावेळेला जवळून अगदी चेंडूला उचली दिली गेली. ही ऍक्शन जणू रिप्ले नक्कीच पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. गोलंदाजाची ऍक्शन तुम्ही पाहू शकता, कशा प्रकारे बॉल बीट केला गेला. ही इथनं तेजस भोईर यांच्या माध्यमातून, GTCच्या माध्यमातून हे ते प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं तुमच्या स्मार्टफोनवरती. 19 वाजेपर्यंत असेल गरज. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. त्याच्या आधी पाहिलं गेलं तर कुलूवर टापाचा, आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर एकदम पुढ्यात टाकलेला हा बॉल पूर्णपणे मानसिंगला संभ्रमात टाकत असताना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या मॅच मध्ये 4थ्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळाली डायमंड यांची. ज्या वेळेला डायमंड नक्की चककतो तशा प्रकारे हिरा मैदानावरती चककताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल हातातून स्किट होतोय. प्रत्येक चककणारं हे सोनं नसतं, चककणारा हिरा सुद्धा असतो, आणि तो हिरा नक्कीच डायमंड नावाचा इथनं पाहिलं गेलं तर चककताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. इथनं संधी असेल आपलं नाव इथनं लौकिक करायची या मॅच मध्ये. यामध्ये फटका तर चांगला, एलिव्हेशन खूपच कमी, तटीय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात, आणि तिथनं सुरेख इथनं जेल स्वीकारला गेला, परतावला गेला आता मानसिंगला मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये 4थ्या षटकामध्ये इथनं कमबॅक करत असताना पाहिलं गेलं तर प्रथम बॅटिंगच्या स्वरूपात जी बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल सोहम 11 दातिवली. आता पूर्णपणे पाहायला गेले ते पुनरागमन करत असताना क्रिकेट खेळत असताना सातत्याने तुम्हाला पलटवार पाहायला मिळतात. इथनं पलटवार झाला स्टार कल्याण या टीम समोर, कारण 3 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या धावसंख्या इथनं बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 4 धावा आल्या, 2 विकेट सुद्धा आले, आणि 4थं षटक पूर्णपणे कमबॅकीचं आपल्याला पाहायला मिळते, जिथं बॉलर आहे डायमंड. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्याच्यानंतर सिंगल आली, लागोपाठचे 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर हा विकेट. म्हणजे या ओव्हरमध्ये खूप काही घडामोडी या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज बॅट्समन मैदानामध्ये अमोल तयार झाले, जे नक्कीच पहिल्या मॅचमध्ये अंपायरिंगची भूमिका सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथनं संघर्ष करावा लागेल टीम बॅटिंग करणारा स्टार कल्याणला, कारण ज्या वेळेला गरज होती कमबॅकची डायमंडने कमबॅक करून दिलाय. राऊंड विकेटने फटका तर चांगला हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक होते पण ते बनून राहतील फक्त प्रेक्षक, आणि आमच्या प्रेक्षकांना मानवंदना देणारा येतोय अमोलच्या बॅटमधनं हा षटकार. षटकार आलाय अमोलच्या बॅटमधनं. आपला परिचय दाखवत असताना अति सरीशी बिपिन होते, माफ करा, सरीसृष्टी पाहिली गेली तर थोडीशी भक्कम सरीसृष्टी. अगदी ताकदीचा वापर या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी मनगटाच्या सहाय्याने हा बॉल फेकून दिला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता, पण अगदी तो पाहत राहिला. धावसंख्या 44 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटक चालू 4थं. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी बागच्या खालच्या भागाला बॉल ब्रश होऊन खूपच वेगाने एक धाव झाली. कबड्डी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये जो डीपचा क्षेत्ररक्षक होता तो लगेच मिड विकेट वरनं 10 ते 12 पावलांचा रनअप क्रॉस करत असताना या बॉलवरती 10 धावसंख्या. अजूनही तेजस भोईर आम्हाला सांगत असताना की 6 बॉल असतील शिल्लक आणि 11 धावसंख्येची असेल गरज. 47 46 11ची गरज आहे. 6 बॉल असतील 11ची गरज. 46 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. मागचा नक्की षटकार तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय, कशा प्रकारचा हा फटका खेचला गेला. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्यामध्ये होता, जिथे बॅट्समन होतं बिपिन, त्याच्या बॅटमन षटकार पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने निहाल बाद झाले, सोमनाथ राणे बाद झाले, त्याच्यानंतर जिम्मेदारी पूर्णपणे मानसिंगने सुद्धा स्वीकारली होती, पण शेवटच्या क्षणाला त्यांना यश प्राप्त झालं नाही. अगदी लिडिंग एज होती. कॅच ती आपली स्वीकारत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 11ची गरज असेल, बॉल शिल्लक असतील 6. इथनं जर पाहिलं गेलं तर संघर्षाची शिदोरी खोलावी लागेल, तर त्याला मेहनतीची मात्र नक्कीच किल्ली इथनं हवी असेल बिल्डिंग करणाऱ्या टीमला. प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं सोहम दातिवलीने. आता मात्र सडेतर उत्तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल डायमंडच्या माध्यमातून, पण त्याच्या शेवटच्या बॉलवरती 5व्या बॉलवरती एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. एक षटकार, एक दुहेरी धाव, नो बॉल. दुसरं षटक मात्र नक्कीच वैयक्तिक आशुतोष गेल्यात, मॅन फ्रॉम खांबाला पाडा. शेवटचं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी जिम्मेदारी असेल आशुतोषवरती. ओव्हर द विकेटनं
यावेळेला फटका तर चांगला आहे, एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावसाठी परततील का? दुसरी धाव सुद्धा कॉल दिला गेला. दुसऱ्या धाव थोडीशी धोकादायक ठरू शकेल, पण डायरेक्ट हिटचा नक्कीच प्रयत्न होता. व्यवस्थित बॉल कलेक्ट करू शकले नाही हातामध्ये. विकास होते त्या ठिकाणी. वडवलीचा हा खेळाडू यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये बॉल व्यवस्थित गॅदर झाला नाही हातामध्ये, त्याच अनुषंगाने इथनं 2 धावा झाल्या कंप्लीट. या 2 धावा झाल्या कंप्लीट. जिथे लक्ष होतं 11 धावसंख्येचं, बॉल होते 6. आता 5 बॉल आणि 9 धावसंख्येची इथनं असेल गरज स्टार 11 कल्याणला. सौमिलन दातिवली थोडीशी बॅकसूटला जात असताना 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची इथनं असेल गरज. 5 बॉल आणि 9ची गरज असेल. मॅच थोडीशी इंटर होत असताना बॅटिंग लेंथ माध्यमातून यावेळेला कोलवट टापाचा बॉलच बॅक टू ड्राईव्ह. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथनं आशुतोष गॅदर करत असताना. मुख्य टीम जेव्हा खांबालपणा टीम खेळत असते तेव्हा सातत्याने माझं सिलेक्शन का होतं याचं नक्कीच उदाहरण इथनं देत असताना. बॉलिंगवरती असताना नक्कीच 2 षटक त्याच्या वाट्याला येतात. आता सुद्धा या मॅच मध्ये 2 षटक त्याच्या आले वाट्याला आणि खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स इथनं बॉलिंग मार्गावरती देत असताना. यावेळेला उचलायचा प्रयत्न बीट होत आहेत. पाहिलं गेलं तर विकेट इथनं सॅक्रिफाईस करावी लागेल. 1 धाव झाली कंप्लीट. बिपिनला आता स्ट्राईक नक्कीच मिळेल, ज्या बिपिनच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळेल. सातत्याने वेळोवेळी हा सामना थरार नाट्य परिस्थितीमध्ये येत असताना एकच पाहिलं गेलं तर बिपिन आता स्ट्रायकिंग इन वरती असतील, जिथे 4 बॉल शिल्लक असतील. आणि समीकरण जर पाहिलं गेलं 3 बॉल बाकी असतील, माफ करा. तीन चेंडू आणि 9 धावसंख्येची इथं नसेल गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये इंटर झालाय सागर. आशुतोषवर पूर्णपणे जिम्मेदारी आता स्वीकारली गेली. इथं जिम्मेदारी नक्की स्वीकारणे एका फलंदाजाला गरजेचे असेल, कारण ज्या अनुषंगाने 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावसंख्या आल्या, त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावसंख्या आल्या. 4 धावा ज्या आशुतोषने खर्च केला, मेन महत्वाचे 2 विकेट संपादित आपल्या खात्यामध्ये गेले. तोच मात्र शेवटचं षटक हाताळत असताना 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट संपादित केल्यात, 3 बॉल फेकून झाल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील आणि धावसंख्येची गरज असेल 9 धावसंख्येची इथनं गरज असेल. प्रथम बॅटिंग करत असताना पाहिले गेलं तर 8 गडी गमावल्या गेल्यात, म्हणजे एक प्लस पॉइंट असेल. 8 धावसंख्या जरी बनवल्या तरी टीम मॅच ही स्टार कल्याण जिंकू शकते. यावेळेला फटका तर चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, पण त्याच्या अगदी डोक्यावरून फ्लाय होत असताना बिपुनने दाखवला अवकाशात आशुतोषला. येतो हा षटकार. अजून 3 धावसंख्येची इथं गरज असेल. प्लस पॉइंट नक्की अद्याप असेल, कारण पाहायला गेलं तर अजूनही 3 धावसंख्येची इथं गरज असताना बॉल शिल्लक असतील 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. 2 जरी बनवल्या तरी कल्याण स्टार टीम जिंकू शकते या मॅच मध्ये. आशुतोष यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक. अगदी पाहायला गेलं तर ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि दुसरी धाव घेता वेळेला इथनं फलंदाज होईल बाद. अजूनही मॅच संपलेली नाही मित्रांनो. अजूनही पाहिलं गेलं तर खूप काही घडामोडी या मॅच मध्ये घडणं बाकी असतील, कारण निर्णय क्षणाला हा फलंदाज झाला बाद. फलंदाज सेट फलंदाज आता स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळेल, कारण बिपिन याला स्ट्राईक हवी होती. 6 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. प्रथम बॅटिंग करत असताना सौमिलन दातिवले टीमने 8 विकेट गमावले गेलेत, म्हणजे अजून एक प्लस पॉइंट असेल. खूप चांगल्या प्रकारचा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची इथनं असेल गरज. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज. विकेटच्या सहाय्याने 1 धावसंख्या जरी बनवली तरी स्टार कल्याण टीम ही मॅच मध्ये जिंकू शकते. इथनं ज्या वेळेला पाहिलं गेलं तर गरज होती धावांची, त्यावेळेला बिपिन यांच्या बॅटमधनं 2 मोठे फटके पाहायला मिळाले, पण 1 बॉल वरती नक्कीच 1 धाव ही कंप्लीट करावीच लागेल. कारण मागच्या कालच्या दिवसामध्ये नक्कीच जर पाहिलं गेलं तर 4 बॉल वरती 3 धावसंख्या ही मात्र बनवू शकला नव्हता एखादी टीम.
नक्कीच पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या जेव्हा मॅचेस क्लोज मॅचेस असतात ना, तेव्हा गोलंदाजावरती आणि फलंदाजांवरती प्रेशर असतो. तो प्रेशर जेव्हा मनामध्ये क्रिएट होतो ना, तेव्हा थोडीशी पाहायला गेलं तर दुःखाची साबट नक्कीच आपल्या मनामध्ये येते जेव्हा आपला टीम हारतो. इथनं दोन्ही टीममध्ये जिंकण्याचे स्वप्न नक्कीच असतील. जिंकण्याचे स्वप्न जर गाठायचं असेल तर फलंदाजाला 2 धावा कंप्लीट कराव्या लागतील. इथनं मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर गंबालपाटा टीमचं नाव या आशुतोषला या टीम मॅचमध्ये इथनं वाढवावं लागेल. जे कार होईल आशुतोषची, कारण एक बॉल इथं